माझ्या करिअरची 25 वर्ष झाली आणि ती अल्फापासून झी सोबत झाली. माझा स्ट्रगल फक्त एवढाच होता की मी परत या ड्रेसमध्ये बसणार आहे. 2017 साली प्रोड्युसर म्हणून काम सुरू झालं. सो लागिरं झाले जी, देव माणूस, मिसेस मुख्यमंत्री, हे सगळे शोज ॲज अ प्रोड्युसर आले आणि आता 2 शोज आहेत. त्यामुळे हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी मराठी वाहिनीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आज नॉमिनेशन पार्टी देखील आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर एक सुंदर अभिनेत्री आहे. कशा आहात? मस्त, एकदम छान. काय सांगणार, आज ऑरेंज थीम होती म्हणून काय लुक करायचं ठरवलं, किती वेळात ठरवलं आणि किती दिवसांपासून प्लॅनिंग करत होता? खरं तर हा रोहित रॉय या डिझायनरचा ड्रेस आहे आणि माझा स्ट्रगल फक्त एवढाच होता की मी परत या ड्रेसमध्ये बसणार आहे. तर ते फॉर्च्युनेटली झालं. तर हा एक कोइन्सिडन्स आहे. बट ऑफकोर्स ऑरेंज थीम म्हणजे विच वॉज नॉट एक्सपेक्टेड, पण असं आलं. पण म्हटलं आता आज ड्रेसअप व्हायचंच आहे. सो दिस इज हाऊ इट इज आणि आलोय मी फायनली ऑरेंज घालून. 25 वर्ष झालीत वाहिनीला. किती अभिमान वाटतोय की त्या वाहिनीवर आपली मालिका आहे. खूप मज्जा वाटते मला, कारण माझ्या करिअरची 25 वर्ष झाली आणि ती अल्फापासून झी सोबत झाली. त्यामुळे मी सुरुवात अल्फा मराठीपासून केली 1999 साली आणि आता जशी झीला 25 वर्ष झाली तशी माझ्या करिअरची 25 वर्ष झाली. त्यामुळे झी मराठी बरोबर मला असं एकदम इमोशनल कनेक्ट होतं. पण हा प्रवास आज कुठे असा फ्लॅशबॅक होतोय, काय सांगणार प्रवासाबद्दल? एखादी गोष्ट आठवते या प्रवासाबद्दल? म्हणजे आता मला प्रवास असा धडधडीत आठवतो. म्हणजे अल्फा मराठीवरती केलेलं सिने न्यूज, ते वादळवाट, अवघाची संसार, अवंतिका यासारखे जे सगळे मध्ये शोज केले ते, मग फुबैफू आणि त्यानंतर आता प्रोड्यूस करायला लागले. त्यामुळे झी मराठीने माझ्या करिअरला पुन्हा एकदा जो एक गेअर पाडायचा असतो तो गेअर पडला पुन्हा झी मराठीमुळे. सो 2017 साली प्रोड्युसर म्हणून काम सुरू झालं. सो लागिरं झाले जी, देव माणूस, मिसेस मुख्यमंत्री, हे सगळे शोज ॲज अ प्रोड्युसर आले आणि आता 2 शोज आहेत. त्यामुळे जसं ठरलेलं तेवढंच प्रश्न विचारते आणि रॅपिड फायर घेते. नऊवारी साडी की नॉर्मल साडी? नॉर्मल साडी. नॉर्मल साडी की ट्रेडिशनल ड्रेस? नॉर्मल साडी. नॉर्मल साडी की जीन्स टॉप? नॉर्मल साडी. नॉर्मल साडी की वन पीस? नॉर्मल साडी. नॉर्मल साडी की जम्पसूट? नाही, नॉर्मल साडी. आता नॉर्मल साडी की नाईट ड्रेस? नाईट ड्रेस. हा, कम्फर्टेबल म्हणून, पण अदरवाईज येस, बाहेर जायचं असेल तर तरीही नॉर्मल साडी. नॉर्मल साडीवर एवढं प्रेम का? मला साड्यांवरच मुळात प्रेम आहे बाबा. साड्यांचं दुकान काढलं मी त्याच्यासाठी. त्यामुळे साडी प्रेम आहे माझं. हिल्स की शूज? हिल्स. स्मार्ट वॉच, नॉर्मल वॉच? नॉर्मल वॉच ऑफकोर्स. मोती ज्वेलरी की ऑक्सिडाइज ज्वेलरी? मोती. नोज पिन की नथ? नथ. बँगल्स की नो बँगल्स? बँगल्स. हेवी मेकअप, नॉर्मल मेकअप? ऍब्सोल्युटली नाही हेवी मेकअप, नो हेवी. नॅचरल हेअर्स की कलरफुल हेअर? नॅचरल. पण आता असं सांगितलं की आज व्यक्त होऊनच जाता येतं, म्हणजे 25 वर्षाचा प्रवास आहे झी सोबतचा, तर काय सांगणार प्रेक्षकांना? तर काय करी प्रेक्षकांना काय सांगणार? प्लीज, जसं 25 वर्ष झी मराठीवरती प्रेम केलं आहे तसं आणखीन खूप वर्ष असंच प्रेम करत राहा. झी आमची सिल्वर जुबली आहे आणि गोल्डन जुबली लवकरात लवकर अशीच इतक्याच शानदार व्हावी असं मला वाटतं. त्यामुळे प्रेक्षकांनी प्लीज भरभरून झी मराठीच्या मालिकांवरती प्रेम करा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.